नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 18 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 19वा अध्याय वाचत आहोत. 19व्या अध्यायाच्या आपल्या 100 पर्यंतच्या ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 100च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदय भुवनी, तो विषयावस्था निरसुणी सोहंपती जीववर्ते. जव ज्ञानासीन भेटी विज्ञान, तव न निरसे जीवपण. या लागी सांगावे विज्ञान, जे जीव शिवपण निवारी. असंभवान दोषशून्य, ते बोली जे शुद्ध ज्ञान. जे विपरीत भावने विन, त्या ते सज्ञान विपुल म्हणती. ऐचे विशुद्ध विपुल ज्ञान, तद्युक्त वैराग्य विज्ञान. त्या माझी ही श्रेष्ठ तुझे भजन, कृपा करून सांगिजे. ज्ञान विज्ञान वैराग्य स्थिती, जुनाट तुझी भगवत भक्ती. मज सांगावी सुनिश्चिती, कृपामूर्ती श्रीकृष्णा. तुझे उत्तम भक्ती कारणे, साधू पडले गवेषणे. हे धरणे बैसले जीवे प्राणे, ते भक्ती सांगणे मज लागी. तुझी करिता उत्तम भक्ती, त्रिविध तापक्षया जाती. आपुली लाभे निज मुक्ती, उद्धव ते अर्थी विनवीत. जे त्रिविध तापे तापले, जे काम क्रोधी जर्जर केले. आशा तृष्णा विसंचिले, जे निर्बुजले जन्म मरणे. संसार मार्ग अतिघोर, दुःखे नुलंघवे दुस्तर. ऐसे श्रमले जे नर, त्यासी निज छत्र हरिपाद पद्म. तुझ्या चरणारविंदा परते, शरण्यन देखो अनिकाते. या लागी काया वाचा चित्ते, शरण भावार्थे तुझालो. छत्र निवारी केवळ ताप, चरण छत्राचे भिन्न रूप. त्रिविध तापेसी संताप, निरसोनी निष्पाप करिजन. एक शरण निज चित्ते, एक वैरे मिसळले तू ते. एक ते भजना भावार्थे, एक ते भयार्थे स्मरले तू ते. एक ते सदृढत्वे संगोत्र, एकाचे केवळ स्नेहसूत्र. एक अंगसंग कामतंत्र, एक अज्ञाधारक निमस्त. एव नाना परी विचित्र, जीही टाकिले चरणछत्र. भव भय जे महाघोर, ते त्यास समोर होऊ न शके. भक्त वैरी आणि सदृढ, अवध्या देनी निज ऐक्यपद. बाप उदारता गाध, तू स्वानंद बोध सर्वांचा. होमे जे दिजे अग्निवरी, ते अग्नी आपुल्या ऐसे करी. मावचटे पडिल्यावरी, तेही करी तैसीची. एव नाना योगे गोविंदा, जे मीनले तुझिया संबंधा. त्यासी निरसोनी संसार बाधा, समत्वे निजपदा तू नेसी. त्या तुझे शरण छत्र, येथे निवारी त्रिविध तापाते. सदा वर्षे परमामृते, शरण चरणाते आलागी. ज्या संसार भया भेन, तुझ्या चरणा आलो शरण. त्या भवभयाचे निरूपमन, उद्धव आपण सांगत. संसार कुहरा माझी जन, गृहदारा कुपी पडले जान. त्याही माझी दुःख गहन, काळ सर्पे दारू न डखिले. त्या काळ सर्पाचे विख,
क्षण क्षणाचडे देख अभिमाने भुलले लोक विषय सुख वांछिती नवल काळ सर्पाचा पडिपाडू विषप्राय विषय केले गोडू गोडाचा गोड परमार्थ दृढू तो दे केला कडू जीवे भावे विखाहुनी विषय अधिक विख एक वेळा मारक विषयो पुन पुन घातक काळ सर्पे लोक भुलविले विषय तो केवळ विख त्यालागी भुलले मूर्ख विषयाची तृष्णा देख अधिकाधिक वाढविती ऐसे दुःख निमग्न जे जन त्यांचे करावे जी उद्धारण मनशील ते करीती साधन ते उद्धरण करीन मी स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधन ते वृथा तुझी कृपा झाली अच्युता भव भव्यता स्पर्शिना एक एक कृपाळू श्री अनंता तुझ्या मोक्षफळ रूप ज्या कथा तेने अमृते शिंपोनी कृष्णनाथा जना समस्ता उद्धरी तुझे मुखीचे कथा पियूख बिंदू मात्र लाभता देख भव सर्पाचे उतरे विख उपजवी सुख स्वानंदे सकळ जनाच्या विषयी मनसी आग्रह का तुझ्या ठाई जन माते प्रार्थित नाही वैसे काही कल्पिसी आंधळे अंधकूपी पडता देखणे लावावे सत्पंथा येते ज्ञानांध दुःखी पडता बुडता उद्धरावया तत्वता मी प्रार्थितसे जन अंध का झाले मनसी संसार सर्पे ग्रासले त्यासी यालागी विसरोनी निज सुखासी विषय सुखासी लोधले ऐशिया दिनाते श्री अनंता कृपेने उद्धरावे तत्वता मनोनी चरणी ठेविला माथा श्रीकृष्णनाथा प्रार्थिले एकोनी भक्ताची विनंती संतोषला भक्तपती उत्तम सभेची ज्ञानस्थिती उद्धवा प्रती सांगेल जे सभेशी मुख्यत्वे ऋषिकेशी देवर्षी आणि ब्रह्मर्षी तीर्थ मिनाले राजर्षी तपोराशी ज्ञाननिधी ते सभेचा ज्ञानमथितार्थ उद्धवासी सांगेल श्रीकृष्णनाथ तो श्रोती अवधान ध्यावे तेथ एका विनवीत जनार्दनो ज्ञान आणि पुरातन वक्ता भगवंत आपण श्रोता उद्धव सावधान काय श्रीकृष्ण बोलिला तुवा पुशिले जैसरती तैसियाची का उत्पत्ती धर्मे पुशिले भीष्मां प्रती देहांती शरपंजरी एकच त्या धर्माची थोरी जासी शत्रु नाही संसारी सत्यवादी निज निर्धारी जो ऋषी मंत्री जन्मला करावया पांडव निर्दळन वज्रदेही भावया आपण वर्म पुसता दुर्योधन धर्मा सत्यवचन बोले ऐसा राजा युधिष्ठिर निर्मत्सर परम पवित्र तिने करून यत्यदर भीष्म महावीर विनविला जो परमधार्मिक निज निर्धारी जो सधर्म नियमे व्रतधारी जो यावत जन्म ब्रह्मचारी जो महाशुरी वंदिजे न मोडता गुरुत्वाची पायरी जो परशुरामेशी युद्ध करी परी काशीश्वरासी कुमरी जो न करीच नोवरी ब्रह्मचर्ये धनुर्विद्येसी गुरु परशुराम तो रमी जिंतिला करुणी नेम तिने संतोषोनी परम आपले नाम अकन्ना घातले अधिक संतुष्टे परशुराम माझ्या ब्रह्मचर्याचा व्रत नेम भीष्मा तुझ कदा बाधिना काम वर परम दिधला
जनक संतोषा कारणे आपुले तारुण्य दिदिले जेने वर्धक्य घेऊन आपले सुखी करणे शंतनू पित्याने दिलेले आशीर्वादा ऐक भीष्मा अंती प्रबुद्धा वार्धकी क्षणशक्तीची अपता ती तुझ कदा बाधिना या लागी जवळ जवळ म्हातारपण तव तव त्याचा प्रताप गहन काळाची शक्ती कुठली जाण जकरणे क्षीण भीष्मसी या लागी तोंडरी काळ काम आकना घाला परशुराम हाची धर्मिष्ठी वरिष्ठ धर्म हे साजे नाम भीष्मसी ज्याची प्रतिज्ञेच्या निर्धारी देवासी लावणी आहारी निशस्त्र करी शस्त्रधारी एवढी थोरी प्रतिज्ञेची न मोडता भजन मर्यादा युद्धी मिसळोनी गोविंदा हारी लावणी मुकुंदा चरणारविंदा लागला आन वाहुनी निर्धारी शस्त्रे सांडिली दुरी पुढती बाण भेदिता जिव्हारी शस्त्र करीन धरीच बाणी खडतरे जिव्हार विकळता देखुनी थोर भीष्मे करोनी निर्धार जाहला तत्पर देहत्यागा हे दक्षिणायन अतिघोर भीष्मेकता उत्तर काळासे करुनिया दूर स्वशरीर राखिले मग निजात्म निर्धारी ई भीष्म पहुडे शरपंजरी त्याती उदिष्टीर प्रश्न करी महाऋषीश्वरी परिवारिला आम्हा सकळा देखता जाहला युधिष्ठिर पुसता तेची पुरातन कथा तुझ मी आता सांगेन मी संधी करिता श्रीकृष्ण तेन मानीच दुर्योधन व्यासे वर्जितापन तरी दृप्तपन युद्धासी एव दैव बळे कुरुक्षेत्री कौरव पांडवा झुंजरी सापन्वन दुर्योधनादी वेरी सपरिवारी मारिले युद्ध निर्वर्तल्या पाठी धर्म बैसल्या राज्यपटी तिने अभिमान घेतला पोटी महादोषी सृष्टी मी एक मी राजी बैसवी आपण म्हणे म्या मारिला गुरु ब्राह्मण म्या मारिला कर्ण दुःशासन राजा दुर्योधन म्या मारिला उत्पत्ती स्थिती प्रलय करता तेथ ईश्वरू जान तत्वता ते सांडोनिया सर्वथा अहंकरता म्हणे धर्म देहाभिमानाचे खटाटोपी थोर होनिया अनुतापी गोत्र हंता मी महापापी ऐस्यारोपी निजमाथा त्यासी द्यावया समाधान समयो भीष्माचे निर्यान तेने म्यानेऊनिया जान धर्म केले प्रश्न ते का राजधर्म दानधर्म पुशिला तेने अपद्धर्म मुख्यत्वे पुशिला मोक्षधर्म उत्तमोत्तम पर्येसी ते भीष्ममुखीचे मोक्षधर्म म्या परिशीले अतिउत्तम जे निरसिती भवभ्रम सकळ कर्मदाहक ज्ञान विज्ञान श्रद्धा भक्ती अनित्य ज्ञासे वैराग्य स्थिती भीष्मे सांगितली धर्माप्रती ते मी निश्चिती सांगेन मनने भीष्मासी देवव्रत तिने देवावरी ठेवून चित्त शरपंजरी सुनिश्चित निजात्मयुक्त पहुडला तिने सांगितला मोक्षधर्म त्यात मुख्यत्वे ज्ञान प्रथम ते ज्ञान सांगे पुरुषोत्तम अतिउत्तम उदारीन प्रकृती पुरुष महत्वत्व पंचतन्मात्रा सूक्ष्म स्वभाव अहंकार संकट नव तत्ववैभव ही संख्या एकादश बोली जेते ते अकराही इंद्रिये ते
पंचते पंचमहाभूते तिनी ते निश्चित तीन गुण हे तत्वसंख्या उनखून गणिता 28 जान ये सर्व भूती समसमान तत्वे जान वर्तती हिरण्य गर्भादी स्थावरान्न तत्वे समान गा समस्त अधिक उनी नाहीथ जान निश्चित उद्धवा तैसेची गा जीव चैतन्य प्रतिबिंबले से समान जे नाम रूप अभिमान सर्वांशी जान प्रकाशक थिल्लरी विहिरी सागरी चंद्रमा प्रतिबिंब समची धरी देवी ब्रह्मादी मशकवरी जीवत्व शरीरी समसाम्ये भूते समसाम समान चैतन्य एकात्मता देखणे जान या नावगा शुद्ध ज्ञान माझा ही जान हा निश्चय आता विज्ञानाचे लक्षण तुझ मी सांगेन संपूर्ण ते श्लोकार्धे निरूपण सोय नारायण सांगत ऐतैव ही विज्ञान न नथे कैन ऐन यत पूर्वी देखतेनी स्वभावे व्यापक वस्तूनी सर्वे व्यापिली असती देहादी तत्वे हेमानी दिवे भावे निश्चित जैविका घटमात्रास सबाह्य व्यापक आकाश तेवी सकळ प्रपंचास चिदाभास व्यापक ऐसे झोका शुद्ध ज्ञान ते ज्ञेय प्राप्तीचे कारण ज्ञेय पावलिया ज्ञान हरपे जान वृत्तीसी ज्ञानेक गम्य वस्तू जे याला गीत्या ज्ञेय मनी जे ज्ञेय पावलिया ज्ञानला जे जैविका सूर्यती जे खद्योत जळी रिघल्या लवनपणा मुके जाण तेवी ज्ञेय पावलिया ज्ञान ज्ञातेपण हारवी ज्ञेय पावलिया सम्यक स्वरूपी चिन्मात्रैक एक तेथ मिथ्या व्यापक साधक बाधक सेना जैवी उदेलिया गंभस्ती सतारा लोपे तो रोहिणीपती देवी जगेसी ज्ञानसंपत्ती ज्ञेयाचे प्राप्ती पुढे लोपे ऐसे अपरोक्ष नवता सांग देहाती ब्रह्मचाची लिंग आत्मवेगळे देखे जग शब्दे जग बग ब्रह्मज्ञाना शुद्ध शाब्दिक जे ब्रह्मज्ञान कुतेही गुणात्मक जान वस्तु निराकार निर्गुण जन्म मरण तिशी नाही त्रिगुण तिथुके नाशवंत तेची विखी प्रस्तुत सांगता हे श्रीकृष्णनाथ अंतवंत साकार जरी नसते नाशवंत तरी सगुण मानू इथे सत्य उत्पत्ती स्थिती निदानवंत जाणते एथ त्रिगुणांची रजोगुणे होय उत्पत्ती सत्वगुणे की जे स्थिती तमो गुण नाशयंती हा गुण प्रवृत्ती स्वभावे या गुणा माझी वस्तू असे जीचे नि गुणकर्म प्रकाशे परी जन्म मरणादी दोषे आलिप्त वसे अविनाशी जे तिनी गुणाश्रयभूत जीचे नि गुणकर्मे वर्तत ती वस्तू त्रिगुणातीत तो तेची सांगत श्रीकृष्ण गुणादी मध्य अवसानी सृष्टी उत्पत्ती स्थिती निदानी जे असे अविनाशपणी ते मी माने संतत्वे तेची संतत्व गायेसे ज्याचे नि आधारे जगवसे जे जगास बाह्य भरलेसे जग प्रकाशे ज्याचिनी
हे जगची होय जाये, परी ते संचलेची राहे. ऐशी जे निज वस्तू आहे, ते तू पाहे संतत्वे. जे घटमठ होती जाती, आकाश राहे सहजगती. तेवी ब्रह्मांडालयोक्तती, वस्तूची स्थिती संचली. जेवी अलंकार पूर्वी सोने, अलंकारी सोने सोनेपणे. अलंकार नाशी नाशो नेने, जेविका सोने निज स्थिती. तेवी आकळोनी चराचर, वस्तू असे अखंडाकार. होता जाता कर विकार, वस्तू अनुमात्र विकारेना. ऐशी जे वस्तू अखंडपणे, तिच्या ठाई चार प्रमाणे. ही प्रमाणी वस्तू जाणणे, प्रपंच देखणे मिथ्यात्वे. एक अद्वैत ब्रह्म पाही, दुसरे अनेक काही नाही. प्रपंच मिथ्या वस्तूचे ठाई, हे प्रमाण पाही वेदवाक्य. प्रत्यक्ष देखी जे आपण, देहादिकांचे निश्वरपण. हे दुसरे परम प्रमाण, जे क्षणिकत्व जाण प्रपंचा. मार्कंडेयो आणि भुंशुंडी, ही प्रपंचाची राखोडी. देखिली गा रोकडी, वेळा खोडी कल्पाती. महाजन प्रसिद्ध हे श्रवण, प्रपंचासी क्षणिकपण. हे तिसरे गा प्रमाण, उद्भवा जाण येतिह्य.